नमस्कार. आपण गेल्या तासिकेला तिसऱ्या पाठाला सुरुवात केलेली. प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली यामध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना यांचा एकंदरीत आपण तुलनात्मकरित्या अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तर त्यातच पुढे प्रश्न काही दिलेले आहेत त्यांनी 3.1 आणि 3.2 हे नकाशा आपल्याला पाहायचे आणि त्या नकाशांच्या आधारे ही पुन्हा प्रश्नांची काही उत्तरं आपल्याला त्या नकाशातून शोधायची. यामध्ये पण आपल्याला दोन म्हणजे ब्राझील आणि भारत या दोन देशांचा तुलनात्मकरित्या इथे अभ्यास करायचा आहे. तर इथे पहिला प्रश्न आहे, नकाशात दिलेल्या सूचींची तुलना करायची आणि पहिला प्रश्न, सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या त्या देशात कोणत्या भागात आहे. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मॅपकडे वळावं लागेल. 3.1 आणि 3.2 हे दोन्ही मॅप तुम्ही एकाच वेळेला बघा. तर यामध्ये 3.1 भारताच्या नकाशामध्ये पाहायला गेलं तर इथे आपल्याला सूची दिलेली आहे. तर या सूचीच्या आधारे आपल्याला सर्वोच्च उंची असलेले प्रदेश भारतामध्ये कोणते आणि 3.2 ब्राझीलमध्ये कुठे हे पाहायचे. तर भारतामध्ये उत्तर भागामध्ये सर्वोच्च उंची असलेले प्रदेश आहे आणि ब्राझीलमध्ये आग्नेय भागामध्ये सर्वोच्च उंची असलेले प्रदेश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे. उंचीची कक्षा पाहण्यासाठी देखील आपल्याला सूचीमध्ये जावं लागेल. भारतातील नकाशामध्ये बघा, भारत प्राकृतिकमध्ये सर्वोच्च उंची 8000 दिलेली आहे आणि ब्राझील प्राकृतिकमध्ये सर्वोच्च उंची 1000 मीटरमध्ये दर्शवलेली आहे. म्हणजे साहजिकच भारत हा काय आहे, भारत देशात उंचीची कक्षा ब्राझीलपेक्षा जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना करा आणि तुम्हाला त्यात फरक काय दिसतो. तर भारतामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च उंची 8000 आहे आणि ब्राझीलची सर्वोच्च उंची किती आहे, 1000 आहे. म्हणजे भारत हा सर्वोच्च उंची असलेला देश, म्हणजे ब्राझीलच्या तुलनेने सर्वोच्च उंची असलेला देश म्हणता येईल आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेला आहे. तर ॲमेझॉन नदीचा उतार आपण काल गेल्या तासिकेला आपण पाहिलेलंच आहे नकाशामध्ये की उत्तरेला काय आहे, त्याचा उतार सर्वसाधारण दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार कोणत्या दिशेला आहे. तर दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार हा पश्चिम दिशेला आहे. ठीक आहे. तर एकंदरीत आपल्याला या दोन्ही देशातील पर्जन्य, पुढचा एक प्रश्न आहे, दोन्ही देशातील पर्जन्य छायेचे प्रदेश कोठे आहेत. तर हे आपल्याला मॅपमधून आपण अभ्यासलेलेच आहे पर्जन्य छायेचे प्रदेश देखील. तर भारतामध्ये पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागामध्ये आणि अरवली पर्वत रांग आणि दिल्लीची डोंगर रांग, तर यांच्या पश्चिमेकडील भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. आणि ब्राझीलमध्ये आपण अजस्त्रकडा आणि जो आपण ब्राझीलचं उच्चभूमी म्हणतो ना, तर त्या बाजूला म्हणजे ईशान्येकडील भाग, तर इथे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. ठीक आहे. तर एकंदरीत आपण जमिनीची उंची, त्यानंतर उताराची दिशा, प्राकृतिक रचनेची इतर वैशिष्ट्य यांचा उपयोग करून भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची तुलनात्मकरित्या आपण भूरूप ही अभ्यासलेली आहे. आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला जलप्रणालीचा अभ्यास करायचा आहे. जलप्रणालीमध्ये आपल्याला आधी भूगोलामध्ये आपण शिकलोच आहे की भारतातील मुख्य नद्या, त्यांच्या उपनद्या, त्यांचं उगमस्थान हे आपण आधी देखील अभ्यासलेलेच आहे. तर आत्ताच्या पाठामध्ये पण आपल्याला पुन्हा एकदा भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मकरित्या जलप्रणालीचा अभ्यास करायचा आहे. तर त्याआधी तुम्हाला काही जास्तीची माहिती इथे दिलेली आहे बघा. भारतातील गंगा नदी आणि ब्राझीलमधील ॲमेझॉन नदी या दोन नद्यांचं तुलनात्मकरित्या इथे काही त्यांनी माहिती दिलेली आहे. एकूण पाणलोट क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये दाखवलेलं आहे.
त्यानंतर गंगा नदीची एकूण लांबी 2525 किमी आहे आणि ॲमेझॉन नदीची एकूण लांबी ही 6400 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर नदीतून वाहणारा विसर्ग पाण्याचं प्रमाण आपण म्हणू शकतो. तर गंगा नदीचा आहे 16,648 घनमीटर प्रति सेकंद एवढं नदीतून वाहणारा विसर्ग आहे आणि ॲमेझॉन नदीचा 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद नदीतून वाहणारा विसर्ग आहे. तर एकंदरीत इथे भारतातील मुख्य नदी आणि ब्राझीलची मुख्य नदी यांचा तुलनात्मकरित्या ही आपल्याला माहिती दिलेली आहे. तर यानंतर आपण ब्राझीलची जलप्रणाली अभ्यासणार आहोत नकाशाच्या आधारे आणि भारताची जलप्रणाली म्हणजे नद्यांचं उगमस्थान, त्यांचं वाहण्याचं प्रवाह म्हणजे कोणत्या कोणत्या भागातून या नद्या वाहतात, तर हे सगळं आपल्याला नकाशांच्या द्वारे पाहायचे. तर पुढे आपण नकाशाच्या आधारे ब्राझीलची जलप्रणाली बघूया. तर ब्राझीलची जलप्रणाली पाहण्याआधी आपण येथील नद्यांची नावं एकदा वाचून घेऊया. पान क्रमांक 20 3.2 ही ब्राझीलचं आपल्याला नद्या या मुख्य नद्या या भागामध्ये दाखवलेल्या आहेत, नकाशामध्ये दाखवलेल्या आहेत. इथे उत्तरेपासून आपण दक्षिणेकडे नद्यांची नावं एकदा पाहून घेऊया. ओरिनेको नदी आहे, ब्रांका नदी, नेग्रो नदी, जापुरा नदी, जुरुआ. इथे ॲमेझॉन नदीचं हे खोरं दिसतंय. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेकडे ॲमेझॉन नदी आहे. इथे पारू नदी वाहते. इथे मॉर्जा बेट आपल्याला दिसतंय. त्यानंतर इथे पुरुष नदी आहे. त्यानंतर इथे पुढे मदेरिया नदी दिसते. नंतर झुरुका नदी दिसते. इथे झिंगू नदी, ॲमेझॉन नदीची उपनदी आपण पाहिली होती, झिंगू नदी आहे. त्यानंतर अरागुआ नदी आहे. पुढे आहे बघा टोकॅटिन्स नदी, इटापेकुरा नदी आहे. परिनिबा नदी या साईडला बघा इथे दिसत आहे. साओ फ्रान्सिस्को नदी आहे. कुरागोकू नदी आहे. पुढे जेक्युटिव होनरा नदी इथे दिसते आणि इथे पुढे दक्षिणेला पॅराना आणि उरुग्वे नदी या साईडला आपल्याला इथे पाहायला मिळते. नकाशा बघा तुम्ही जरा 3.4 ब्राझीलच्या या सगळ्या नद्या त्यांनी दिलेल्या आहेत. ब्राझील देशामध्ये वाहणाऱ्या या मुख्य नद्या आहेत. ठीक आहे. तर एकंदरीत आपल्याला आता ब्राझीलची जलप्रणाली अभ्यासायची आहे. तर यामध्ये ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असं लक्षात येतं की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहे. तर हा अभ्यास करताना आपल्याला 3 नद्यांच्या खोऱ्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे ॲमेझॉनचे खोरे, हे इथे आपल्याला इथे दिसतंय बघा ॲमेझॉनचे खोरे. त्यानंतर नैऋत्येकडे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली इथे आहे. पॅराग्वे पॅराना ही जलप्रणाली याचा एकंदरीत अभ्यास करायचा आहे. आणि पुढे ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को आणि किनारपट्टीवरील नद्या ज्या या साईडला आहेत बघा, साओ फ्रान्सिस्को आणि किनारपट्टीच्या टोकावरील या सगळ्या नद्यांचा एकंदरीत आपल्याला तिसऱ्या विभागामध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर असं 3 प्रकारामध्ये 3 भागामध्ये ब्राझील जलप्रणालीचं थोडक्यात आपल्याला इथे आढावा घ्यायचा आहे. पहिला आहे ॲमेझॉनची जलप्रणाली. इथे ॲमेझॉन नदीचं खोरं आहे आणि ही ॲमेझॉन नदी. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. आता इथे ब्राझीलचा नकाशा आहे. शेजारील जे देश आहेत ते आपल्याला या नकाशामध्ये दिलेले नाही आहेत, पण या साईडला पेरू देश आहे, शेजारील देश ब्राझीलचा. ठीक आहे. तर या ॲमेझॉन नदीचं जो उगम स्थान आहे तो ब्राझीलच्या शेजारील देशात म्हणता येईल. पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉन नदीतील पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे नदीतील पाण्याचं प्रमाण हे त्याला विसर्ग म्हणतो आपण. तर ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढं आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात
जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. आता ॲमेझॉन नदीचं जो विसर्ग त्यांनी सांगितलंय 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढा आहे. म्हणजे खूप वेगाने वाहणारी नदी आहे. तर वेगाने वाहणाऱ्या नदीमुळे काय होतं, पाण्याबरोबर जो गाळ आहे तो कुठे संचयित न करता तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत जातो आणि नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचं संचलन फार मोठ्या प्रमाणात होत नाही. आता जर समजा नद्या मंद किंवा संथ वेगाने जात असतील तर साहजिकच काय होतं, उताराकडून वाहताना त्या गाळ संचयित त्याच्या पात्रामध्ये त्या ज्या भागातून वाहतात त्या भागामध्ये गाळ संचयित करतात आणि त्या नदीचं पाणी मात्र काय होतं, हळूहळू पुढे जातं. गाळ मात्र तसंच जातं आणि त्यामुळे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. पण इथे मात्र तसं होत नाही. ॲमेझॉन नदीचा जो विसर्ग आहे तो खूप वेगवान आहे. त्यामुळे नद्यांनी वाहून आणलेला गाळ विसर्गाबरोबर पुढे जातो आणि त्यामुळे नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचलन फार मोठ्या प्रमाणात होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाही. जर गाळाचं संचलन झालं, नदीच्या मुखाशी गाळाचं संचलन झालं तर काय होतं, गाळ तिथे तसाच जमा राहतो, त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते आणि पाणी मात्र काय होतं, जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते पुढे पुढे निघून जातं. म्हणजे नदीला उपनद्या, नदीच्या उपनद्या इथे निर्माण होतात, त्याला वितरिका आपण म्हणतो. तर वितरिका देखील निर्माण होतात आणि नदीचं जे पाणी आहे ते पुढे निघून जातं या त्रिभुज प्रदेशाने. पण ॲमेझॉन नदीचं विसर्ग, पाण्याचा विसर्ग हा प्रचंड आहे आणि त्यामुळे या प्रकारचं त्रिभुज प्रदेशाची निर्मिती, गाळाचं संचलन येथे होत नाही आणि त्यामुळे साहजिकच इथे काय होतं, वितरिका देखील आढळून येत नाही. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटं तयार झालेली आहेत. तर या साईडला इथे ॲमेझॉन नदीचं खोरं आहे. तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या या उत्तर अटलांटिक महासागर बघा, इथे मॉर्जा बेट एक उदाहरण दाखल आपल्याला घेता येईल. तर मॉर्जा बेटासाठी बेटं तिथे तयार झालेली आहे. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी 150 किमी आहे. तर 150 किमी म्हणजे किती, हे जर तुम्हाला एक अंदाज घ्यायचा असेल तर तुमच्या गावाजवळून 150 किलोमीटर अंतरावरील एखादं गाव विचारात घेऊ शकता, म्हणजे आपल्याला या अंतराचा अंदाज येईल. ॲमेझॉन नदीचा बहुतांश पात्र जलवाहतुकीसाठी योग्य आहे. त्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा जलद वाहणारी ही नदी आहे, त्यामुळे साहजिकच जलवाहतूक सुलभ आणि कमी वेळामध्ये होते. ठीक आहे, हे झालं ॲमेझॉन नदीचा खोऱ्याबाबतची माहिती. त्यानंतर पुढे आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, जी इथे दिसते बघा, पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. तर या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये येतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये येतात आणि या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडे अर्जेंटिना, या साईडला अर्जेंटिना आहे, तर या देशातील प्लाटा नदीला या मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी, ही या दोन नद्यांच्या दक्षिणेला असलेली उरुग्वे नदी, यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. इथे ब्राझीलचं उच्चभूमी, त्या ब्राझीलच्या उच्चभूमीवरून या नद्यांना पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यानंतर पुढची नदी आहे साओ फ्रान्सिस्को, जी आपल्याला ब्राझीलच्या पूर्वेला पाहायला मिळते बघा, साओ फ्रान्सिस्को नदी. ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र, पाणलोट क्षेत्र म्हणजे नदी कोणकोणत्या भागातून वाहत जाते तिच्या उगमस्थानापासून ती समुद्राला जाऊन मिळेपर्यंतचा जो काही भाग आहे तर तो सगळं पाणलोट क्षेत्र, ती ज्या ज्या भागांमधून वाहते ते भाग. तर ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीमध्येच येतं. ही पूर्णपणे ब्राझीलच्या हद्दीमध्येच येते साओ फ्रान्सिस्को नदी. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागामध्ये हे पाणलोट क्षेत्र आहे. इथे ब्राझीलची उच्चभूमी आपल्याला माहितीच आहे, ब्राझीलची उच्चभूमी आहे, तर त्याच्या पूर्व भागामध्ये साओ फ्रान्सिस्कोचं पाणलोट क्षेत्र आहे. या भागामध्ये सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते आणि त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला मिळते. या नदीचं त्यांनी प्रवाह देखील सांगितलं. ही नदी उत्तरेकडे वाहते सुरुवातीला
ही उत्तरेकडे वाहत जाऊन नदीचा बघा इथे प्रवाह दाखवलेला आहे. नदी ही उत्तरेला वाहत जाऊन पुन्हा ती पूर्वेकडे वाहून ती अटलांटिक महासागराला मिळते. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळ सुमारे 250 किमी लांबीचा भाग हा जलवाहतुकीसाठी योग्य आहे. म्हणजे नदीचा पूर्ण पाणलोट क्षेत्र जलवाहतुकीसाठी नसलं तरी नदीच्या मुखाजवळचा जो भाग आहे 250 किलोमीटर लांबीचा तो काय आहे जलवाहतुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे किंवा योग्य आहे. किनारी प्रदेशातील नद्या आपल्याला इथे पाहायला मिळतात बघा. किनारी प्रदेशातील नद्या या किनारी प्रदेशातील नद्या तर यामध्ये ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. तर या नद्यांच्या पाण्यावर आधारित शेती वगैरे केली जाते आणि त्यामुळे साहजिकच इथे नद्यांच्या किनारी भागांमध्ये लोकसंख्या जास्त आहे. तर त्यापैकी परानिबा, इटुपिकुरी या नद्या उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला या मिळतात. या ज्या दोन नद्या आहेत परानिबा आणि इटापेकुरी या दोन नद्या उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. यांचा प्रवाह किंवा पाणलोट क्षेत्र हे फार कमी आहे. उगमस्थानापासून ते समुद्राला जाऊन मिळतात तेवढा तो जो भाग आहे तो फारच कमी आहे. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. पुराबो नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. इथे बघा दिलेली आहे तुम्हाला पुराबो नदी. ही जी नदी आहे ती साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. ठीक आहे. तर या झाल्या ब्राझीलमधील महत्त्वाच्या नद्या आणि त्यांचे प्रवाह जे आपण नकाशांच्या आधारे पाहिले. तसंच आता पुढे आपल्याला भारत आणि भारताची जलप्रणाली नकाशाच्या आधारे आपल्याला अभ्यासायची. ब्राझीलच्या जलप्रणालीचा आपण नकाशाच्या आधारे अभ्यास केलाच. आता पुढच्या तासिकेला आपण भारतातील जलप्रणाली अभ्यासणार आहोत नकाशाच्या आधारे.